या कन्फ्युजनमुळे तुमचे पण खूप लॉसेस झालेले आहेत, पण आपण या गोष्टीवर दुर्लक्ष करतो. निफ्टीचा चार्ट बघू का ऑप्शनचा चार्ट बघू? केव्हा केव्हा काय होतं माहिती आहे, निफ्टीचा चार्ट वेगळा बनतो, ऑप्शनचा चार्ट वेगळा बनतो. तुम्ही आज जाऊन आजचा ट्रेड बघा, आजचा निफ्टी चार्ट बघा आणि आपण जो सेल केला होता वरती तुम्हाला दिसतो 25,950चा पुट, त्याचा चार्ट बघा. त्यात तुम्हाला डिफरन्स काय तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. एकाच ऑपोजिट कॅन्डल फॉर्म झाले, त्या ऑपोजिट कॅन्डलच्या बेसवर जाऊ आपण एंट्री केली होती, पण नंतर एंट्री केली, आपल्या स्टॉप लॉस हिट झाले. नंतर काय झालं, नंतर मी बघितलं निफ्टीमध्ये ती ऑपोजिट कॅन्डल फॉर्म झालीच नव्हती. तुम्ही बघा, एक ग्रीन कॅन्डलच्या नंतर कंटिन्यू रेड कॅन्डल फॉर्म झाले, पण 950च्या पुटमध्ये वेगळ्या कॅन्डल्स फॉर्म झालेत. म्हणून या गोष्टी केव्हा पण आपण जेव्हा या गोष्टी होतात ना, तर आपण काय करतो माहिती आहे का, आपण आपली स्ट्रॅटेजीचे खूप लोक असे लॉसेस झाले ना, तर स्ट्रॅटेजी चेंज करतात. अरे आता उद्यापासून आपण दुसरी स्ट्रॅटेजी वापरू. पण आपण आपल्या स्ट्रॅटेजीवर आपली चुकी होती का स्ट्रॅटेजी चुकी होती हे बघत आहे. तुम्ही ॲट द एंड बघा, आपली स्ट्रॅटेजी बरोबर होती, आज मार्केट वरतीच क्लोज केलं आहे. पण आपण काय करतो, ते मिस्टेक्स बघत नाही, आपले आपण काय चुकी आहेत ते लिहित नाही, त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजीला ब्लेम करतो. तर हे करण्यापेक्षा जे छोटे छोटे चुके असतात ना, ते तुम्ही लिहित जा, ते तुम्ही वर्क त्याच्या पुढच्या वेळी तुम्ही ती वर्क करून बघा. नक्की तुमची स्ट्रॅटेजी पण स्ट्रॉंग आहे. ॲट द एंड तुम्हाला स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आहे, लक्षात घ्या. तुम्ही कोणाची स्ट्रॅटेजी करून तुम्ही मोठे पैसे बनवू शकत नाही, कारण अपडेट केल्याशिवाय तुमचे एक पॉईंट येईल, तुमची स्ट्रॅटेजी चालणार नाही, तेव्हा तुम्हाला समजणार नाही काय अपडेट करायला पाहिजे. तर या गोष्टी होत राहतात मार्केटमध्ये. तर तुम्हाला सर्वाईव्ह करायचं तर या गोष्टीतून जायला लागेल. तर आज बघा, आज आपण पहिले 3 लॉसेस बुक केले, त्याच्यानंतर मला एक चांगला प्राईस ॲक्शन दिसला. मी ग्रुपवर पण अपडेट केलं, त्यात लगे मी -300 रुपयाचा काहीतरी लॉस बुक केलं, पण लॉस बुक करून आपण आज क्लोज केलं आहे डे. थँक्यू.